विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित या विषयातील संख्या ज्ञान हा घटक पाहणार आहोत। या संख्येमध्ये किती अंकी संख्या बघणार आहोत आपण? 2 अंकी संख्या। त्यासाठी आपण एक शैक्षणिक साहित्य तयार केलेले आहे, अंक पट्टी। याचं नाव काय आहे? अंक पट्टी। याच्यावर 0 ते 9 पर्यंतचे अंक मी लिहिलेले आहेत, ते मी याच्याजवळ देत आहे आणि याच्यावरती सुद्धा 9 ते 0 पर्यंत उलट्या क्रमानं अंक लिहिलेले, ती अंकपट्टी मी नंदिनी जवळ देत आहे, कल्याणी। तर या दोघांनी पट्ट्या घेतलेले। आता ह्या 2 अंकी संख्येची तर आपल्याला ओळख आहे, पण एकक आणि दशक लिहित असताना कसं लिहायचं एक छोटासा आपण उपक्रम घेणार आहोत। त्यासाठी सर्वांनी तयार आहात तुम्ही? आज एक छोटासा उपक्रम घेणार आहोत, तर सर्वांनी तयार राहायचं आहे। तर मी सुरुवातीला एका विद्यार्थ्याला पुढे बोलवतो। कोण येईल? ठीक आहे। तर या ठिकाणी तुम्हाला ही मुलं थांबलेले दिसतात। 2 संख्या पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि एक गणितासाठी समोर गेलेलं आहे। एकक संख्येचं स्थान जे आहे ते आपण कल्याणीला दिलेलं आहे। कल्याणी ही एकक आहे, कोण आहे? आणि दशक कोणाला दिलेला आहे? शिवमला दिलेला आहे। तर कल्याणी तू 5 हा अंक दाखव पट्टीमध्ये। सर्वांना दिसला का 5 अंक? आता ही जी दर्शवते ही एकक स्थान आहे, तर एककच्या ठिकाणी आपल्याला 5 लिहायचं आहे। या ठिकाणी बरोबर आहे का 5? बरोबर आहे। आता मी दशक स्थानसाठी शिवमला 3 दाखव। 3 हा अंक तो त्याच्या पट्टीवरती दाखवणार आहे। दिसला का सर्वांना? तर आता 3 दशक लिहायचे आहेत आपल्याला। तीन बरोबर आहे। ही संख्या आता वाचन कोण करेल? हा वाच। 35। किती आहे ही संख्या? 35। एकक किती आहे याच्यामध्ये? 5 आणि दशक किती आहे? 3। म्हणजेच 3 दशक आणि 5 एकक मिळून संख्या किती तयार झालेली आहे? 35। मग अशा पद्धतीने आपण 10 पासून ते 99 पर्यंत या संख्या पट्टीच्या आधारे संख्या तयार करून घेऊ शकता। शासकीय आश्रमशाळा सुरडी